महाराजांचं म्हणणं एवढंच आहे की देवा विसर पडू देऊ नका. एवढं काय पडू देऊ नका? विसर पडू देऊ नका. कारण विसरली तया थोर झाली हनी पचतील खानी 84च्या. कुणालाही विसरायचं, देवाला विसरायचं नाही. आणि कुणीही विसरू द्या, हरकत नाही, फक्त देवानं आपल्याला विसरू नाही. एवढं जरी झालं, देवाच्या आपण लक्षात राहिलो तर नमुडे काटा हिंडतावन देव राखे तया मारील कोण, नमुडे काटा हिंडतावन. त्यामुळं विसर तू न पडावा आणि माझा देवा तुम्हाशी. तुकोबारांनी निरोप पाठविलाय, म्हणले आम्हाला विसरू नका, ध्यानात ठेवा, म्हणले विसर पडू देऊ नका. एवढाच निरोप पाठविला, दुसरा काही निरोप नाही. बरं 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 बरं, अजून काही म्हणले? महाराज म्हणले आता काय नाही. आता कसं आहे हे बघा, मोठ्याचं कसं असते, मोठ्याला जास्त बोलायची गरज पडत नसते. बरेच जण हे बघा, हे संतापाशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. साधू संताजवळ जास्त बोलायची गरज पडत नसते, त्यांच्या लगेच लक्षात येते तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. असं एवढं नुसतं लांबून बी बघितलं तरी ओळखीत येत कुणाच्या मनात काय चाललंय ते. लक्षात यायला लई लांबण लावीत बसायची गरज नसती. मोठ्या पुढं लई बोलायचं नसते, ते ओळखीत येत. मग हे उगाच असं दिसायला लागलंय म्हणून. लक्षात यायला